नमस्कार. आज आपण गॅसचा वापर न करता ही रेसिपी बनवणार आहे. या रेसिपीला पाहून कोणाला कळणारच नाही की ही रेसिपी ब्रेडपासून बनवली आहे. ही रेसिपी दिसायला जेवढी छान आहे तेवढीच चवीलाही छान आहे आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे. चला तर मग ही रेसिपी बनवूया. त्यासाठी 4 ब्रेडचे स्लाइस घ्यावेत व त्याच्या कडा सुरीने कापाव्यात. अशा प्रकारे चौकोनी ब्रेडचे स्लाइस करावेत आणि 4 ब्रेडचे स्लाइस ग्लासच्या साहाय्याने कापून गोल आकाराचे करावेत. स्टफिंगसाठी भाजी घेतली आहे. कोथिंबीर, 1 मिरची, 1 लहान गाजर, 1 लहान कांदा आणि 1 ढोबळी मिरची. हे 2 जणांसाठी आहे. 2 पेक्षा जास्त असतील तर भाजीचं प्रमाण वाढवावं. एका भांड्यामध्ये दही घालून ते फेटावे. 3-4 मिनटं चांगलं फेटून घ्यावे. 3-4 मिनटानंतर ते चांगलं पातळ होतं. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साखर घालावी व पुन्हा फेटून घ्यावे. आपल्याला जर ते अजून पातळ हवे असेल तर थोडे पाणी घालून पुन्हा फेटून घ्यावे. आता हे साईडला ठेवावे. घेतलेल्या सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या एका भांड्यामध्ये एकत्र करायच्या आहेत. ही बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेली ढोबळी मिरची, हा किसलेला गाजर, तसेच थोडीशी कोथिंबीर, हे सर्व एकत्र मिक्स करून त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. तसेच पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि ते सर्व एकत्र करून बाजूला ठेवावे. ही गोड चटणी आहे. चिंचेपासून बनवलेली गोड चटणी. आणि ही आहे हिरवी चटणी. खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची मिक्सरला लावून पेस्ट करून घेतली आणि हिरवी चटणी तयार केली. 2 डिश घेऊयात व चौकोनी ब्रेड स्लाइस फेटलेल्या दह्यामध्ये डिप करून त्या डिशमध्ये ठेवूया. दुसरा स्लाइस पण त्याच्या बाजूला ठेवूया. तोही दह्यामध्ये डिप करूनच ठेवूया. दुसऱ्या डिशमध्ये गोल स्लाइस दह्यामध्ये डिप करून ठेवूयात. दोन्ही डिशमधल्या स्लाइसवर तयार केलेले कच्च्या भाजीचे मिश्रण घालूया. चमच्याने ते थोडे पसरून घेऊया. त्यानंतर त्यावर हिरवी चटणी घालूया. कमी जास्त जेवढी हवी तेवढी घालून घेऊया. त्यानंतर त्यात गोड चटणी घालूया. त्यानंतर त्यावर हवं तेवढं पनीर किसून घालूया. पनीरऐवजी चीज किसून घातलं तरी चालेल. गॅस न वापरता बनवता येणारी ही रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. एकदा जरूर करून पहावी. त्यानंतर चौकोनी ब्रेडचा स्लाइस दह्यामध्ये डिप करून चौकोनी ब्रेडच्या स्लाइसवर ठेवावा आणि गोल ब्रेडचा स्लाइस दह्यामध्ये डिप करून गोल ब्रेडच्या स्लाइसवर ठेवावा. आता दोन्ही डिशमधल्या ब्रेडवर भरभरून दही घालावं. ब्रेड बुडेल इतकं दही घालावं. त्यानंतर त्याच्यावर ग्रीन चटणी घालावी.
त्यानंतर गोड चटणी घालावी. हिरवी चटणी आणि गोड चटणी घातल्यानंतर त्यावर थोडी जास्तच अशी काश्मीरी मिरची पावडर घालावी. काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे त्यावर रंग सुंदर दिसतो. वरून थोडा चाट मसाला देखील घालावा. त्यानंतर त्यावर थोडी कोथिंबीर घालावी. तसेच वरून बारीक शेव देखील घालावी. चवीला छान लागते. पहा, आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. या रेसिपीला मी दही ब्रेड चाट सँडविच हे नाव दिले आहे. तुम्ही कोणते नाव सुचवाल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आहे की नाही एकदम बनवायला सोपी रेसिपी. तुम्ही नक्की करून बघा. घरी अचानक पाहुणे आले तर त्यांना ही झटपट होणारी रेसिपी करून खायला द्या. त्यांनाही खूप आवडेल व त्यांना कळणारही नाही की एवढी सॉफ्ट आणि यम्मी रेसिपी ब्रेडपासून बनवली आहे. आणि तुमचं भरभरून कौतुक करतील. मग एकदा नक्की करून पहा ही रेसिपी. तर मग येताय ना दही ब्रेड चाट सँडविच खायला? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.